तर फ्रेंड्स आमचा गोव्यातला हा आहे आजचा तिसरा दिवस। तर फुल धमाल करणार आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 2 1 जंप। सकाळी सकाळी आम्ही आता मस्त स्विमिंग टँक वरती एन्जॉय करतोय, फुल धमाल। मजा येते ना? चला आता कॅमेरा खाली 1 2 3। हे फ्रेंड्स, तर गोव्याचा आमचा आजचा तिसरा दिवस आहे। 2 दिवस फुल धमाल केली आणि आज सुद्धा आम्ही एकदम नवीन ॲडव्हेंचर करण्यासाठी जाणार आहे कुठेतरी बाहेर। अगदी 2 तास लागणार आहेत आम्हाला तिकडे जाण्यासाठी। तर रस्त्यामध्ये आम्ही कोणते कोणते पॉईंट्स करणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर खूप दिवसानंतर अशी स्वच्छंद स्विमिंग करतोय, भारी वाटतंय, मस्त वाटतंय। तर आता मस्त फ्रेश वगैरे होणार आहे। आता आम्ही चाललेलो आहोत खाली आणि फ्रेश वगैरे होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून मग निघणार आहे पुढे कुठे, तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करतो। तर चलो। हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी हॉटेल सी सफायरमध्ये थांबले होते गोव्यामध्ये, तर फुल धमाल केली आम्ही। तर आता आम्ही लगेज वगैरे सगळं इकडे आणून ठेवलेलं आहे। आता आमची कार काही वेळातच येणार आहे। आम्ही कार हायर केलेली आहे, प्रथमेश आणि त्याचे पप्पा कार ड्राईव्ह करणार आहे। तर आता आम्ही पुढे कुठे जाणार आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर खूप मस्त, गोव्याला तुम्ही सुद्धा या, खूप भारी वाटलं आम्हाला, मस्त एकदम छान। तर चला आता निघायचं आहे आम्हाला, बाय बाय। तर फ्रेंड्स 2 दिवसासाठी आम्ही ही 4 व्हीलर हायर केलेली आहे। आधी आम्ही 2 दिवस 2 व्हीलरवरती फुल धमाल केली इथे गोव्यामध्ये आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत। तर आम्हाला जवळजवळ 2 तास लागणार आहेत तिथे पोहोचण्यासाठी। मध्ये कोणते कोणते पॉईंट्स आम्ही करणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता कुठे चालले प्रथम आपण क्लिफ डायव्हिंग करायला चाललोय। तर हे दोघं आहेत क्लिफ डायव्हिंग करणारे, प्रथमेश आणि अर्णव। सेंट्रल गोवाला आहे ते, सेंट्रल गोव्याला। तर विर्डीला जाता जाता जेवढे पॉईंट्स मध्ये करणार आहे ते सगळं शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। तर आता आम्ही निघालेलो आहोत अगुड या किल्ल्यावरती। तर काही वेळातच आम्ही तिथे पोहोचणार आहे, अगदी जवळ आहे। तर मस्त सुंदर असं वातावरण, मस्त असा बारीक रस्ता आणि बाजूने पूर्ण समुद्र, अगदी मनाला मोहून घेणारं असं इथे वातावरण आहे, एकदम भारी। आणि हा किल्ला बघा पूर्ण पाण्यात आहे, इकडून तुम्हाला दिसतच आहे अशा लाटा पूर्ण किल्ल्याच्या तटावरती अशा आदळत आहेत, एकदम मस्त। तर आम्ही छान बाहेरून किल्ला वगैरे व्यवस्थित पाहिला आणि आतमध्ये जाणार नाही कारण मुलांना क्लिप डाईव्ह करायचं आहे आणि त्यासाठी आमच्याकडे वेळ कमी तिथे पोहोचण्यासाठी। फक्त मुलांना आम्ही पहिल्यांदा आधी एकदा हा किल्ला दाखवला होता, तर पुन्हा जस्ट एक रिवाईज म्हणून किंवा पुन्हा एक आठवण उजाळण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तर सगळ्या जुन्या आठवणी इथे आल्यावर आमच्या ताज्या झाल्यात। तर मस्त फोटो सेशन केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुढे। तर 10 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो तेव्हा आम्ही पूर्ण किल्ला आतून पाहिला होता, खूप भारी। तर हा ब्रिज पण खूप मस्त आहे, छान वाटलं इथे। आणि खाली पूर्ण समुद्र आहे, व्हिडिओमध्ये तेवढं येत नाही आहे। आणि इथे सुद्धा एकदम मस्त भारी वाटतं आहे, एक 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 असं पुढे गेल्यावरती अगदी मस्त वाटतं आहे, काही सांगू शकत नाही आहे। तर हे आहे इथे लक्ष्मी टेम्पल। तर आपण विर्डी गावाच्या अगदी जवळजवळ यायला लागलेलो आहोत आणि इथे भरपूर मंदिरं वगैरे आहेत। हे मंदिरसुद्धा आम्ही आधी पाहिलं होतं कारण मागच्या वेळेस आम्ही फक्त फिरलो होतो। ह्या ज्या राईड्स वगैरे जे काही आम्ही आता केलेलं आहे या मागच्या व्हिडिओजमध्ये ते आम्ही केलं नव्हतं। तर यावेळेस सगळ्या राईड्स आणि एन्जॉय करण्यासाठीच आम्ही गोव्याला आलो होतो। तर क्लिप डाईव्हसाठी आम्हाला विर्डी या गावात जायचं आहे आणि आम्ही विर्डी या गावात आलेलो आहोत अगदी जवळ। तर आता तुम्हाला पुढे जो समोर दिसला होता तो आहे यांचा गाईड। तर गाईडसोबत आम्ही जाणार आहे वरती क्लिप डाईव्हसाठी, तर तो सांगेल। हे पॉइंटचं नाव विचार ना त्यांना, काय आहे ते? बाजरा साकला below the waterfall.
फ्रेंड्स, आम्ही विरडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि क्लिप डाईव्हसाठी प्रथमेश, अर्णव आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर एक गाईडसुद्धा आहे. पण खाली गावकऱ्यांनी मला सांगितलं आहे की तिकडे अस्वल, वाघ वगैरे असतात आणि आता खूप उशीर झालेला आहे. संध्याकाळचे अगदी 5:30 वाजलेले आहेत आणि ते वरती जाऊन डाईव्ह करसपर्यंत त्यांना अंधार होणार आहे. जवळजवळ 8 वाजणार आहेत आणि बराच उशीर होणार आहे. तर थोडी भीती वाटते मला, वेळ होतो आहे म्हणून. पण आता मी इथे बसून त्यांची वाट बघणार आहे. आणि ह्या मंदिरातच हे लक्ष्मी टेम्पल आहे, तिथेच मी आता थांबलेली आहे. गाडी वगैरे इथे पार्क केलेली आहे. आतमध्ये त्या काकांनी चेअर वगैरे दिली आहे मला, पाण्याची बॉटल, आणि आता मी थांबते तिथे. तर आधी फक्त प्रथमेश आणि अर्णव जाणार होते, पण रात्र होणार आहे हे कळल्यावरती मी यांनासुद्धा सोबत पाठवलं आहे आणि आता ते सगळे गेलेले आहेत. तर तोपर्यंत इथे मंदिर ओपन झालेलं आहे. तर देवीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. ही यांची कुलदेवी आहे. तर खूप छान मस्त वातावरण आहे आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यांनी मला पाठवलेले व्हिडिओ. मला आता 3 मच्छर चावले. ब्रो all day. Time get out. I look like I'm the last. I'm not the last. I'm just carrying a heavy ass bag. Yeah, I'm okay. ट्रेकिंगसाठी जिथे 1.5 तास लागतो ते 1 तासातच फटाफट पोचलेत आणि सुरू झालेला आहे त्यांचं क्लिप डाईव्ह. 2, 1, jump! Nice one, Arnav. 2, 1, jump! Steady and go! तर ज्या गोष्टीसाठी आम्ही इथपर्यंत विरडीला आलो होतो तर ती फायनली झाली आहे. खूप छान त्यांना क्लिप डाईव्ह करायला भेटली आहे. स्विमिंग भरपूर केले त्यांनी. सगळा व्हिडिओ त्यांनी क्लिक केला नाही कारण की त्यांचा मोबाईलची पॉवर ऑफ झाली होती त्यामुळे. पण बऱ्यापैकी तिथलं लोकेशन आपल्याला पाहायला भेटलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की विरडीला इथे जाऊ शकता क्लिप डाईव्हसाठी. तर यासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. तर ते तुम्ही करा आणि गार्डसोबतच जा, विदाऊट गार्डसोबत बिलकुल जाऊ नका. तर आता हे निघणार आहेत रिटर्न. गार्डनीच त्यांना नाश्त्यासाठी वगैरे आणलं होतं तर त्यांनी ते खाल्लं आणि मग ते निघालेत आता खाली. तर इकडे पहा, खाली इकडे मी यांची वाट पाहते. अंधार पडायला लागला आहे. आता मला मात्र भारी टेन्शन आलेलं आहे की एवढा अंधार पडला आहे आणि गावकऱ्यांनी सांगितलं आहे जंगलामध्ये वाघ, अस्वल आहेत. तर मला फार भीती वाटते, पण तरीही मी थांबलेली आहे. ते येतीलच काही वेळात. तर हे पहा, तिथे दिसत आहेत हे सगळे आहेत काजवे. तर इतका सुंदर काजव्यांचा व्हिडिओ. We just dived up top and now we are trekking in the night with torches. This is an experience and I love this. There are fireplaces all over here and this is pretty amazing. हमने गोवा में ये ट्रैकिंग इवेंट किया है और यहाँ जो बड़ा वाटरफॉल है वहाँ पे एक बिग लेक हुआ है वाटरफॉल से. वो लेक में हमने जंप करके स्विमिंग किया है और हमारे साथ जो गाइड है उन्होंने हमें बहुत बढ़िया गाइड किया है. Come on, Joe, show yourself. Turn the camera. और हमने बहुत एंजॉय किया है. तर आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला होता. त्यानंतर त्यांनी तिथे थोडा नाश्ता केला. आता भूक लागली आहे. मी ऑलरेडी खाली इथे ऑर्डर केली होती जेवणासाठी. तर अगदी साधं घरचं जेवण आहे. भात, वरण, भाजी, पापड, लोणचं आणि पोळी. तर मस्त जेवण केलं. खूप भूक लागली होती. छान जेवण झालं घरगुती आणि मग 2 तासातच आता आम्ही पोचणार आहोत एकदम गोव्याला, जिथे आमचं हॉटेल आहे तिथे. तर आम्ही विला बुक केलेला आहे तर तिथे आता आम्ही जाणार आहे.
तर आता खूप उशीर झाला आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. जस्ट रात्रीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. तिकडे बीच आहे आणि इकडे मस्त आम्ही गप्पा मारतोय आल्यानंतर रात्री. खूप छान मस्त प्रसन्न वातावरण आहे, खूप सुंदर आहे हे. सकाळी तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर हे ठिकाण कोणतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर. थँक्यू, बाय बाय. तर हे काही स्पेशल फोटोज तिथले आम्ही क्लिक केले होते, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर पुढचा व्हिडिओ कसा असणार आहे ते तुम्हाला शेवटी पाहायला भेटणार आहे. तर नक्कीच लवकरात लवकर पुढचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा. चलो.